आकाश गायकर, त्यानंतर व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याचे ओळख आता लागलेली ते विजय पवार, साहिल लोंगले नुकताच आनंदवाडी चॅम्पियनशिप तो खेळून आलाय, नितीन धुळे आपण पाहतात, त्याचबरोबर ऋतिक. काही सन्मान आपण या मंचावरती करतोय. हा सामना सुरू होण्याच्या अगोदर लगेचच मी विनंती करतोय नितीनजी झांजे यांना, चेतनजी शिंदे यांना की आपल्या शुभ हस्ते या मंचावरती उपस्थित जयवंतजी साळुंके यांचा आपण सत्कार करावा. चेतनजी शिंदे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते मंचकावरती उपस्थित जयवंतजी साळुंके यांचा आपण इथे सत्कार करावा. त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेली आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या वतीने आपण जयवंतजी साळुंके साहेबांचा सत्कार इथे करतोय. खरं तर अनेक सत्कार बाकी आहेत, परंतु लढत खूप मोठी आहे. कर्जत विरोधात खालापूर हा सामना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी या क्रीडांगणावरती उपस्थित झालेली आहे. सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आम्ही आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. ही खरी संकल्पना आहे प्रसादजी थोरवे यांची. पहिली लढत झाली होती प्रियेश वावळुलीच्या मैदानावर, तेव्हा कर्जत विरोधात खालापूर कर्जत जिंकला होता. रोशन मडोक सामनावीर होता. त्यानंतर 2 लढती झाल्या. एक लढत मला आठवते ज्या लढतीमध्ये अखिल भोईर मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला होता. हा 4था सामना आहे. 2 सामने खालापूरने जिंकलेत, 1 सामना कर्जतने जिंकलाय. पाहूया 4थ्या सामन्यामध्ये कोण विजयी होईल, कर्जत की मात्र खालापूर. आणि या मंचावरती उपस्थित रोहनजी पालांडे, संतोषजी जे असोसिएशन खालापूरचे पदाधिकारी आहेत त्यांचा देखील जोरकर, संतोषजी जोरकर यांचा देखील सत्कार या मंचावरती करण्यात येईल. आकाश केदारे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार या मंचावरती आपण करतोय. आणि आता मॅचला सुरुवात करतोय. 5 ओव्हरचा सामना, 5 गोलंदाज असतील, हे लक्षात असू द्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीगच्या या 7व्या पर्वामध्ये. एक्झिबिशन मॅच प्रेक्षकांच्या भेटीला दोन्ही टीमचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू कव्हर किंग कळपे सॅकिंग एंडला, आघाडीची जोडी कर्जत 11ची. एकीकडे कॅप्टन दादू वेल एक्सपिरियन्स खेळाडू, तर दुसरीकडे कव्हर किंग कळपेस मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी आहे. खालापूर टीमच्या वतीनं पहिलं षटक कुणाल इथं टाकत असताना एक चांगली मॅच होईल. कुणाल कदम मॅन फ्रॉम शिरवळी. पहिला चेंडू डॉटनं सुरुवात. ऑफ ट्रॅकर होता, वळण घेतो चेंडू. फायदा उचलत असताना बॉलर लेफ्टी गोलंदाज आहे. फार ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. कमी गतीने चेंडू टाकतो, परंतु नियंत्रण किती आहे, टप्प्यावरती किती चांगलं कंट्रोल कुणाल कदमचा आपण पाहतात. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू देखील डॉट. वर्चस्व गाजवताना पहिल्याच ओव्हरमध्ये. हो, पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, दूर होता शरीरापासून. चांगला चेंडू, आणखीन एक सलगचे 3 बॉल डॉट. कुणाल कदम बॉलिंग करतात, लेफ्टी हँडचा ऍडव्हान्टेज. आणि क्रिकेटमध्ये डावकर हाताचा खेळाडू आल्याच्या नंतर त्याचा ऍडव्हान्टेज दुणावतो खऱ्या अर्थानं. एक खरं तर विचार आपण केला ना की रायगडचा आपण विचार केला तर रायगडमध्ये उरण आणि त्यानंतर खालापूर तालुका या 2 तालुक्याकडे लेफ्टी बॉलरचा सर्वाधिक भरणा आहे. जास्त करून संजय सोळंकी याच्या टीमकडे तुम्हाला लेफ्टी बॉलर दिसतीलच. 3 गोलंदाज लेफ्टी आहेत. ही खरं तर डोकेदुखी, आणि या लेफ्टी बॉलरला कशा पद्धतीने हे कर्जतचे खेळाडू हाताळतील फलंदाज याकडे सर्वांचं लक्ष आहे. हो, हवेत खेळलेत, प्रॉपर कनेक्ट झाला बॉल मिड विकेटला. ही चपराक होती कळपे सालुंकेची, सिक्सर आला. शिरवळीवरून बिलॉंग करतात. पहिले 3 चेंडू डॉट त्याने फेकलेले. लेफ्ट हँडचा ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे बॉलिंग करत असताना. हो, ऑफ ट्रॅकर खेचून घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे फर्स्ट स्लिपला रन आउटची संधी आहे. गोल्डन डकचा शिकार होण्यापासून दादू थोडासा राहिलेला दूर. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4थ्या बॉलवरती सिक्सर. पहिलं षटक पूर्णपणे नावी राहिलेले कुणाल कदम यांच्या नावावरती. जबरदस्त बॉलिंग अटॅक. खालापूर वर्सेस कर्जत या 2 टीम मध्ये मॅच. प्रसादभाई तोरवे यांना देखील हेड्स ऑफ आपण मानूयात, कारण ज्या पद्धतीचं त्यांचं नियोजन राहिलेलं आहे संपूर्ण स्पर्धेचं. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स. टॉस झाला, बॉल टप्पा पडल्याच्या नंतर 1 मोर डॉट बॉल. पहिलं षटक पूर्णपणे नावी राहिलेलं आहे खालापूर टीमच्या या सुपुत्राचा कुणाल कदम, ज्याने पहिलं षटक टाकलेले. 5 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत कळपे सालुंके जे कडावरून बिलॉंग करतात त्यांच्या विरोधामध्ये. सोपं काम नाहीये. पहिलं षटक पूर्ण झालंय. बिनगडीबाद 6 धावा. दीपक सर आपल्या समवेत जॉईन झालेले आहेत. पाहूया दीपक सरांचा अनुभव या पहिल्या षटकामध्ये काय बोलतोय.
नक्कीच एक चेंडू जो समोर टाकला त्याच्यावरच मात्र षटकार, परंतु जे स्विंग्स आपल्याला पाहायला मिळाले, अगदी लेफ्ट लेफ्ट हँड ओन विकेटनं बॉलिंग करत होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल सुद्धा टॉस होत होते त्याचे. आपण पाहिले असतील रिप्लेस मधून तर चेंडू अगदी उडत सुद्धा होते या खेळपट्टीवर आणि त्याचमुळे बाहेर सुद्धा तेवढेच निघत होते आणि त्याचमुळे फलंदाज कल्पेशला खेळणं मात्र कठीण गेलंय आणि पुन्हा एकदा कुणाल कदमनं मात्र दाखवून दिले डावखुऱ्याचा. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर हा यशस्वी गोलंदाज मात्र कालापूर तालुक्यामधून बिलॉंग करतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स मात्र त्यानं दिला होता आणि सध्याच्या घडीला व्यावसायिक स्पर्धेमधून सुद्धा चांगली मागणी खरं तर या खेळाडूला होत असताना, त्यामुळं नेहमीच एकूचा जो दरारा राहिला लेफ्ट हँडेड बॉलर घेऊन खेळायचं हे प्रत्येक वेळेला जास्त भरोसा मात्र ठेवला जातो डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांवर आणि नेहमीच हे गोलंदाज चांगलं करताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टनचं मोठं अस्त्र ते म्हणजेच डावखुरा आताचे गोलंदाज. परंतु 5 ओव्हरमध्ये आपण पाहतात या मॅचचा नियम आहे की 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 बॉलर यूज करायचे आहेत. इथे कुठेतरी थोडासा फायदा उचलू शकतो कर्जत इलेव्हन संघ, परंतु पाहू आता दादू स्ट्रायकिंग एंडला. हो, पहिला चेंडू फेस करत असताना टेकन फर्स्ट स्लिप मध्ये कॅप्टन शून्यावरती बाद झालाय. मोठा धक्का कर्जत इलेव्हन टीमला, कॅप्टन बाद. धन्यवाद टीचे. बात करेंगे पीयूष जी. देखिए यहाँ पर नीरज दावने देखिए गेंदबाजी कर रहे हैं खालापुर तरफ से. देखिए जहाँ पर जगदब प्रीमियर लीग में देखिए बेस्ट बैट्समैन का अवार्ड मिला था और उस प्रीमियर लीग के अध्यक्ष देखिए अविनाश कदम जी और उनके साथ देखिए बात करेंगे समित पुरोहित मुंडे. देखिए बात करेंगे शुभकामना भेजते हुए खालापुर टीम और इस टूर्नामेंट को. बहुत बढ़िया. देखिए नीरज दावने की बात करेंगे यहाँ पर भी कमाल की गेंदबाजी करते हुए. कॅप्टन दादू यांना स्वस्तामध्ये बाद करण्यामध्ये नीरज इथे यशस्वी ठरलेला आहे. मगाशी देखील आपण सातत्याने उल्लेख करतोय की डावखुरा आताचा गोलंदाजीचा वापर करणं इक्कू यांना चांगलंच माहिती आहे आणि उगाच मास्टर माइंड खेळाडू इक्कू यांना ओळखत नाही. परंतु आता दादू यांचा कॅप्टन नॉक लेफ्टीचा वर्सेस लेफ्टी खेळाडू त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला. काम आणि कंपोज खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, मॅन फ्रॉम नेरळ मोहचवाडी, अमोल चव्हाण ऑन स्ट्राईक. शॉट ऑफ लेंथ होता आणि यावेळेस मात्र पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून मारलाय. अमोल चव्हाणच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. सिक्सर इथे अमोल चव्हाणने इथून ठोकलेला आहे. मागील बॉलचा विचार केला, दादू बाद झाल्याच्या नंतर असं वाटलं की पुन्हा एकदा लेफ्टी बॉलर इथून कुठेतरी फायदा उचलेल, परंतु लेफ्टी बॅट्समन आल्याच्या नंतर पुन्हा एकदा तेच चित्र हवी ठरला. पूल केला चेंडूला सहजतेने. अमोल चव्हाणसाठी जणू काही पर्वणी होती ती दोन्ही हातानं कबूल करत असताना ठोकला सिक्सर. 6च्या मदतीने संघाची धावा संख्या 1 गडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा बॉलर नीरज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कदाचित मंकटसाठीचा प्रयत्न असावा. नुकतीच झालेली आपण तळकोकणातली स्पर्धा पाहिली असेल, बोरली पंचायतन फेस्टिवल, आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ मारतो मास सुद्धा एका मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि सध्याच्या घडीला स्टार आहे तिथे पहा, पाठीमागचा क्षेत्ररक्षक चकलाय, बॉल अगदी लॉंग स्टॉप चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. नशीब सुद्धा जोरावर म्हणावं लागेल. इथे मात्र धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कर्जत टीमसाठी मोठ्या संख्येनं सपोर्ट सिस्टम आज मात्र क्रीडांगणाच्या भोवती उपस्थित आहे. सामना कर्जतमध्ये होतोय आणि त्याचमुळे क्रीडा रसिक सुद्धा हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं आले. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आपण मनापासून स्वागत करूया. रिशा सहानं हा फटका वळवला होता ऑन साईडला, सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करतोय. स्ट्राईक रोटेट करत असताना अमोल चव्हाण चांगलं खेळतोय. सागर सावंतनं थोडीशी निराशा केली मित्र म्हणे. एक चांगला दर्जेदार लेदर क्रिकेटर आणि तेवढेच तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहण्यासाठी बरेच जण आले असतील तर त्यांचा सुद्धा थोडासा हिरमोड झाला असेल, परंतु तरी सुद्धा इथून डाव सांभाळावा लागेल कारण समोर इक्कू आहे, मास्टर माइंड आहे समोरच्या टीमचा कॅप्टन, त्यामुळे चांगले टार्गेट सेट करावं लागेल. हो, स्लोवर वन यावेळेस मात्र पहा फिंगर रोल केले होते आणि इथे चकवलंय. कल्पेश साळुंकेच्या अगेन्स्ट मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं कुणाल कदमने हेच केलं. एक चेंडू पुढे टाकून बघितला, त्याच्यावर मात्र चांगला चोप दिला होता कल्पेश साळुंकेनं, परंतु जे चेंडू फिरवलेत ना त्याच्यावर मात्र थोडासा अडकळत खेळताना दिसलाय. ही चांगली रणनीती होती. बॅकफुटला आला होता, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला आणि त्यानंतर त्या अँगलचा वापर करून बॉलला पेटवलाय.
ते सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड नाव. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कर्जतकरांनी वेग वाढवलाय. 17 धावा मात्र या ओव्हरमध्ये खर्च केल्यात त्या गोलंदाज नीरज दाभणेनं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कर्जत प्रीमियर लीगच्या अगदी पहिल्याच रात्री तुम्हाला वेगळी पर्वणी मात्र पाहायला मिळते आणि या प्रेक्षकांसाठी नक्कीच आपल्या सगळ्या आवडत्या खेळाडूंचा खेळ, आपल्या लोकप्रिय खेळाडूंचा खेळ मात्र पाहण्याची संधी पहिल्याच रात्री पाहायला मिळते. शेवटच्या रात्री सुद्धा तुम्हाला रायगड विरुद्ध ठाणे जो सगळ्यात मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आकाश तारेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला केतन मात्रे, दोनही बायकर मॅन आहेत खरं तर आणि त्यांच्यामध्ये मात्र भिडंत. तिसऱ्या षटकाकडे जाऊया. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय राज सावंत. चला, मोठा शेड्यूल आहे आजच्या रात्रीमध्ये. आपल्याला सोपं नाहीये कव्हर करणं मॅचेस, त्यामुळे विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामना चालू करा. नेक्स्ट मॅच असेल नाईट रायडर्स विरुद्ध अग्री वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. तर राज सावंत तयार झालाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 23 धावा आल्यात. मागचं षटक चांगलं गेलंय कर्जतसाठी. इथे पाहूया पुन्हा एकदा कमबॅक खालापूर टीम करणार का. राऊंड विकेटनं यावेळेस मध्ये टॉपेज लागले. बॉल पाठीमागे, शॉट फाईन लेगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. आणखीन एक सफलता मात्र अर्जित करेल खालापूर टीम. इथून मात्र सगळ्यात मोठा हादरा सहन करावा लागेल कर्जत टीमला. अमोल चव्हाण यावेळेस मात्र बाद. दीपक सर बात करेंगे पहली यहाँ पर दूसरी ओवर में देखिए 17 रन आने के बावजूद और उसके बाद देखिए तीसरी ओवर में राज ने यहाँ पर कमबैक फिर से एक बार दिलाई है. इसलिए तो कहते ना, खेल क्रिकेट का हो या खेल मोहब्बत का हो, लेकिन अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो. लाजवाब देखे, बढ़िया फाइट देते वहां पर खालापूर टीम. आणि या मॅच मध्ये तसंच चित्र पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला खेळ बदलताना दिसेल आणि हीच तर गंमत आहे या मॅचची. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळते. कर्जत प्रीमियर लीगच्या निमित्तानं हे यश आहे आयोजकांचं. गोलंदाज तयार राज सावंत मागच्या बॉलवर विकेट प्राप्त केले. कुशल गुरवालाय. पहिला चेंडू मात्र मिस करतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली गोलंदाज राज सावंतनं. ढेकूचा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर विकेट. त्यानंतर कुशल गुरव एका बाजूला कडा. ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र अडवा बॅटनं समोर मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. हातामधून सुटलाय. पहा इथे जीवनदान कुशल गुरव सारख्या फलंदाजाला देणं ही फार मोठी घोडचूक ठरू शकेल पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये. एखादी लॉंग इनिंग पाहायला मिळाली तर. परंतु शून्यावर बाद झाला असता कुशल. परंतु इथून मात्र सिंगल धावेनं खातं उघडेल. धावसंख्या 24 वर 2 अशी आहे. परंतु या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक केले पुन्हा एकदा खालापूर टीम ना. इक्कू संजय सोळंकी मास्टरमाइंड या टीमचा. रायगडचं नेतृत्व गेले कित्येक वर्ष सातत्यानं करत आलाय. फुल करायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. स्क्वेअर लेगला झेल टिपला जातोय आणि अखेरीस मात्र अडखळत खेळणाऱ्या कल्पेश साळुंकेचा दिवा विझवण्यात आलाय राज सावंत कडून.
इथे तिसरा हादरा बसलाय तो टीम कर्जतला. थँक्यू डीजे. तर कल्पेश साळुंके सुद्धा बाद झालाय. 3 फलंदाज गमावलेत आतापर्यंत कर्जतनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल दामणे, कुशल गुरवच्या साथीला. प्रेक्षक कमाल कॅच, मोठं पारितोषिक असणारे. बी रेडी, बी अलर्ट. प्रत्येक झेलसाठी प्रसादजी तोरवे साहेब या मॅचसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. हो, यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर निघाला होता. शफल क्रॉस होऊन फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. माध्यमातून मात्र लाईव्ह पाहणाऱ्यांच्या प्रेक्षकांच्या संख्येत सुद्धा कमालीची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. सगळ्या क्रीडा रसिकांचं कर्जत प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चौकार आलाय कुणालच्या बॅटमधून. कुणाल क्रॉस बेडेड खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र शॉर्ट मिड विकेटकडे सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 29 या आकड्यावर 29. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. हे षटक मात्र चांगलं राहिले. राज सावंतनं फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केलेत. चांगली कामगिरी गोलंदाजीमधून. पुन्हा थोडंसं कमबॅक मात्र खालापूर टीमचं. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 29 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अक्सर बात करेंगे यहाँ पर थोड़ा सा रन रेट की गति को और बढ़ाना होगा क्योंकि अंतिम 12 गेंद से यहाँ से बचा है. और कुणाल देखिए बल्लेबाज वो चीज कर सकते हैं. कहते ना सुबह अभी जिंदा है और शाम अभी जिंदा है. दिल्ली कहता है कि अभी भी एक अच्छा टोटल जिंदा है क्योंकि जब तक मैदान के अंदर कुणाल जैसे बैटर जिंदा है. 29 पर 3 देखिए कहते ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में देखिए हमेशा एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं 6 मारना पड़ता है. लेकिन इस खालापुर टीम के देखिए हर गेंदबाजों ने अच्छी काम किया है. दीपक सर, जैसे कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है. और जो टॉप ऑर्डर के देखिए बात करेंगे ना 3 बल्लेबाज को बाहर निकालने के साथ साथ मैच मुट्ठी में रखे हैं. लेकिन अभी भी कुणाल धावने कट केलाय बॉल. यावेळेस मात्र पहा गलीला बीट करत बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. अग्री वॉरियर्स दोन्ही टीम आपापला स्क्वॉड रेडी करा. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉससाठी. अजयचा हा वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरकडे थोडा खाली सुद्धा राहिला. इथे मात्र कनेक्ट झाला नाहीये. कुणाल दामणे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कुशल गुरव. 2 फलंदाज 33 वर 3. अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओ बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पुलचा फटका. बॉल कॅप मध्ये, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिगंबर मोरेकडून. काय जबरदस्त फिल्डिंग, काय एफर्ट्स दिले त्या ठिकाणी. असं वाटलं होतं कदाचित टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उडेल तिथून आणि तदनंतर चौकार जाईल. सगळ्यांना असं वाटलं होतं, परंतु अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. आणि हे क्षेत्ररक्षण जेव्हा पाहायला मिळतं ना, गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र कमालीचा. पहा उंच उडी मारत मात्र त्यानं अडवलंच नाही तर हातामध्ये सुद्धा ठेवलं. क्लास फिल्डिंग. नहीं दीपक सर, इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना. गेंदबाज का निश्चित रूप से मनोबल बहुत बढ़ जाता है. बहुत बढ़िया फील्डिंग, लाजवाब.
34 रन्स ऑन बोर्ड. निदान 50-55च्या आसपास पोहोचावं लागेल. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. लेफ्ट मोद विकेट ना स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. एक टप्प्यानिशी बॉल मात्र साइड स्क्रीन वर जाऊन आदळतोय. चेंडू सीमा पार चौका. जीवनदान दिल्यानंतरचा हा मात्र चौकार आलाय तो कुशलच्या बॅटमधून. शॉट ऑफ लेन पाठीमागे वळून खेळायचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल कम्मालीचा टिपलाय. फलंदाज बाद. कुशलची खेळी मात्र संपुष्टात येते. 5 धावा काढून तोही तंबूच्या दिशेनं. 38 वर चौथा धक्का टीम कर्जतला. आल्या पहिलाच बॉलवर मात्र कम्माल फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या वरतून भिरकवले बॉलला. चेंडू सरळ सीमा रेषा पार षटकार. मारलाय अमोल भोईर आणि 6 धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे जाऊन पोहोचले. ती 44 या आकड्यावर. प्रत्येक षटकारासाठी त्याच्यासाठी जयेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि पहिल्याच बॉलवर त्यानं तो षटकार सुद्धा मारलाय. 4 ओव्हर संपल्यात. 44 धाबा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये कर्जत टीम. इथून मात्र शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये निदान 12-13 धाबा आल्या. 55+ एक चांगली टार्गेट नक्कीच या मैदानावर, कारण कर्जतला मॅच आहे. त्यामुळं वेगळ्या आत्मविश्वासानं मात्र गोलंदाज सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतील. परंतु त्यासाठी या ओव्हरमध्ये निदान 10-12 धाबा येणं फार गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे, कुणालच्या बॅटमधून सुद्धा धाबा निघाल्यात. आल्या आल्या अमोलच्या बॅटमधून सुद्धा धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यामुळं आणि लगातार 3 षटकार अमोल भोईर याच्यासाठी पारितोषिक येते. सन्मान्य प्रसादजी तोरवे साहेबांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. पारितोषिक मात्र लागलेत अमोल भोईरसाठी. लगातार 3 षटकारांना प्रसादजी तोरवे साहेबांच्या वतीनं तब्बल 3000. पहिलाच बॉल यावेळेस मात्र 5व्या षटकाचा पहिलाच बॉलवर प्रहार पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा फिल्डर बराच धावला होता. झेल तर सुटलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहूया. इथून मात्र परतणं थोडंसं कठीण होतं, परंतु बाल बचावला. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना शेवटचे 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 45 धाबा धाव फलकावर. अमोल भोईर आता मात्र स्ट्राईक एंडला असणार. लगातार 3 षटकारांसाठी प्रसादजी तोरवे यांच्या वतीनं तब्बल 3000. जयेश मोहिते यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार. शेवटचं 5 मणे अंतिम षटक घेऊन रतीश महाडिक. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जत विरुद्ध खालापूर प्रेक्षणीय लढत मात्र डोळ्यांची पारणं फेडणारा लढत मात्र तुम्हाला पाहायला मिळते आज कर्जतच्या मैदानावर. ओ द स्टम्प्स नाडबा बॅटने यावेळेस मात्र अमोलचा फटका मिड विकेट कडे साधत असताना सिंगल मिळाली. त्या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल खालापूर टीमला खरं तर या ओव्हरमध्ये. आणि तरच मी तर म्हणेन थोडंसं आटोक्यामध्ये आव्हान राहील, कारण इकडे आज संपूर्ण दिवसभरामधल्या मॅचेस पाहिल्या तर शेवटपर्यंत मात्र चालतात. शेवटच्या बॉलपर्यंत मात्र
सामने रंगलेत अक्षरशः. हा चेंडू पहा, लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट मॅच नाईट रायडर्स विरुद्ध अग्री वॉरियर्स. दोन टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. टॉस सुद्धा केला जाईल या 3 चेंडू नंतर. चांगलं षटक आतापर्यंत रतीश महाडिकचं, फक्त 2च धाबा दिल्यात. संजय सोळंकी यांची खोज म्हटली ना. हो, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 धाबांकरता चौकार. चौकाराच्या सहाय्यानं कर्जत टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान एखादा मोठा हिट हाच विचार करत असेल आता मात्र कर्जतचे सगळे पाठीराखे. पाहूया 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणार का, की रतीश महाडिक मात्र इथून रोखणार. आतापर्यंत पहिल्या 4 बॉल मध्ये 6 धाबा दिल्यात. स्लॉगवरचं षटक आहे. हणामारीचं षटक आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु बऱ्यापैकी रोखलंय त्या गोलंदाजानं. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, पाठीमागे हुकचा फटका. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धाबांकरता चौकार. या मॅच साठी प्रेक्षक कमाल कॅच साठी सुद्धा तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. प्रसादजी थोरवे साहेबांच्या वतीनं सीमा रेषेच्या बाहेर प्रेक्षकांपैकी कोणीही अच्छा रात्रीमध्ये कमाई करण्याची चांगली संधी आहे सगळ्याच आमच्या क्रीडा रसिकांना. पहा, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. बॉल शॉर्ट फाईन लेग कडे सर्कल मध्ये थांबवण्यात आलाय. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. कर्जतची इनिंग मात्र या ठिकाणी समाप्त झाले. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 55 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि 56 धावांचं लक्ष्य मात्र सेट करण्यात आलंय. ते संजय सोळंकी कॅप्टन आहेत खालापूर संघासमोर. कर्जत प्रीमियर लीग 2024 हे व्यासपीठ आपण पाहतोय. चला, टॉस सुद्धा केला जाईल. नाईट रायडर्स विरुद्ध अग्री वॉरियर्स. अब विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन नेरल नाईट रायडर्स आदम मुजावर आणि त्याचबरोबरीने पंकज बदे, आपण टॉससाठी या, त्वरित टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अनेक मान्यवर या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मान्यवरांचा सन्मान आपण इथे घेतोय. विनंती आहे देवा भोईर यांना की रोहन पालांडे जे खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्यांचा आपण सत्कार करावा. देवा भोईर. देवा भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण रोहनजी पालांडे यांचा सत्कार करावा, जे खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. संतोषजी जोरकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार या मंचावरती करण्यात येईल. सूरजजी केदारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार या मुख्य मंचावरती करण्यात येईल. पारितोषिक अनेक पारितोषिक इथे आलेत. संतोषजी जोरकर, सूरजजी केदारी यांचा देखील सन्मान या मंचावरती करण्यात येईल. चला, नेक्स्ट मॅच. कॅप्टन या कॅप्टन लवकरात. पंकज या ठिकाणी उपस्थित आहे. आदम मुजावर कर्जत विरोधात खालापूर अशी लढत सध्या मैदानावरती. विजय पवार साठी पारितोषिक आले. गणेश साळुंके विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून पारितोषिक. प्रत्येक विकेटला विजय पवारच्या 500. साहिल लोंगलेसाठी देखील पारितोषिक आले. जगदीशजी पालकर आणि त्याचबरोबर शेखरजी बोराडे प्रेम 11 संघाचे संघ मालक. साहिल लोंगलेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000. कॅप्टन आदम मुजावर आणि त्याचबरोबर पंकज बदे, आपण मंचावरतीच या. मंचावरती ते टॉस करतोय काही कारणास्तव.
दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. पंकज आणि आदम या त्वरित मंचावरतीच या. चला सलामीची जोडी इकू लवकरात लवकर पाठवायची. ओमकारजी आंडे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. उत्तम क्रिकेटर आहेत आणि सनशाईन डेव्हलपर्स या टीमचे ते मॅनेजर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ते आपण टॉस करतो. आदम मुजावर नेरल नाईट रायडर्स आणि पंकज बदे. टॉस अग्री वॉरियर्स खांडस विरोधात नेरल नाईट रायडर्स. टॉस जिंकलाय. यस, पंकज बदे पुन्हा एकदा लकी ठरतोय, त्याने टॉस जिंकलाय. विजय पवार यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 3000 आणि प्रेक्षक जे बाहेर झेल घेतील त्यांच्यासाठी तब्बल प्रसादजी थोरवे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. धन्यवाद बाबूशाह. या बाबूशाह या. दीपक पाटील, त्याचबरोबर प्रियजी बाबरे, आमचे अनेक समालोचक आहेत. खरं तर तुषार धुमाळ हे देखील जोडले गेले असतील. विनोद सोळंकी माफी असावी, जे इकूचे बंधुराज आहेत. अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत, त्या सर्वांचा मी स्वीकार करतो. आकाश, अनेकांच्या शुभेच्छा. आणि मला हॅलो, खरं तर प्रसादजी थोरवे साहेब या कर्जत वर्सेस खालापूर मॅचला एक वेगळा तडका देण्याचं काम करतायत. खालापूर टीमच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर प्रसादजी थोरवे यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राईज त्या खेळाडूला देण्यात येईल. क्या बात आहे. प्रसादजी सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल घेतला तर त्यासाठी प्रेक्षकांना 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. इतकी भली मोठी पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमदार महेंद्र शेठ थोरवे, कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने साकारण्यात येणारी डे नाईट स्वरूपात KPLचं आयोजन. कर्जत प्रीमियर लीग 2024 7व्या पर्वाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिल्यांदा तुम्ही डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा पाहतायत आणि या स्पर्धेमध्ये कर्जत विरोधात खालापूर अशी लढत. हा सामना चौथ्यांदा घडतोय. 3 वेळा वावळोलीच्या क्रीडांगणावरती हा सामना झालाय आणि चौथ्यांदा हा सामना KPL मध्ये पहिल्यांदा घडतोय. या संपूर्ण मॅचसाठी राजेजी मोडक, देवा भोईर, गणेश नाना पाटील, प्रशांतजी खांडेकर, संतोषजी जोरकर, त्याचबरोबर रोहन पालांडे, अभिषेकजी गायकर, आमचे अध्यक्ष साहेब, अनेकांनी घेतलेली मेहनत आहे. आणि ते मॅचला होते सुरुवात 5 ओव्हरमध्ये खालापूर टीमला पाठलाग करायचे. तो 56 धावसंख्येचा. गोलंदाजीसाठी विजय पवार. पहिलाच बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतमधली कडा घेत चेंडू मात्र चालला मिडविकेटच्या दिशेनं. धावसंख्येचा श्री गणेशा. शुभम गोडविंदे मुळगाव संघाचा हा खेळाडू, त्याच्या साथीला आहे संदेश पाटील लेफ्टी बॅटर. आणि विजय पवार नुकताच जी सांगेम प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब देखील त्यानं घेतला होता. गोवा येथे जी स्पर्धा झाली असा अमराईचा विजय पवार, ज्याच्या विकेटसाठी 500 गणेश साळुंके यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. सागर सावंत यांचं गाव अमराई आणि याच अमराईतील हा खेळाडू विजय पवार. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. कर्जत विरोधात खालापूर. आमदार साहेबांचे 2 तालुके. खरं तर संघर्षमय लढत चालू आहे, परंतु त्याचबरोबर मैत्रीपूर्ण संबंध जपण्याचं काम या संकल्पनेतून, या सामन्यातून आपण पाहतोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू विजय पवारचा. संदेश पाटील चिंचवली गोहेचा हा खेळाडू आहे. गणेश नाना पाटील जे या खालापूर तालुका असोसिएशनचे, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या गावचा खेळाडू संदेश पाटील. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. कमालीची गर्दी या क्रीडांगणावर. tenniscricket.in ला विनंती करतो आम्ही की ही गर्दी लाईव्ह असणाऱ्या प्रेक्षकांना आपण दाखवावी. क्रीडांगणावरती असलेली मजा काही औरच आहे. यॉर्कर बॉल, भन्नाट गोलंदाजी करतोय विजय पवार. कमालीची गोलंदाजी विजय पवार कडून. टाळ्यांचा कडकडाट होतोय. याच गोष्टीची चर्चा संजय सोळंकी यांनी केली मॅचच्या सुरुवातीलाच. 1च धाव दिले, 1 ओव्हर. मला अजूनही तो सामना आठवतोय पहिला कर्जत विरोधात खालापूर. सचिन लांघी यांनी ते टाकलेलं षटक, निमिष मोहिते, जबरदस्त कामगिरी, कुशल गुरव, हे सर्व खेळाडू होते. 1च धाव विजय पवार. पहिलं षटक समोर संदेश पाटील. वेगवान चेंडू, बॅटची कडा आणि ते झेल सुटलाय. संदेश पाटील विस्फोटक फलंदाज आहे, त्याला इथे संधी दिले.
त्याला इथे संधी दिले. एकच धाव जोडली जाते. स्कोर आतापर्यंत 2. अनेकांचे मेसेज, अनेकांचे कॉल, प्रत्येकाला हायलाइट व्हायचे, प्रत्येकाला नाव पुकारलं जावं असं वाटतंय, जेणेकरून आम्ही व्हॉट्सअपला ठेवू, आम्ही इकडे ठेवू, आम्ही तिकडे ठेवू. त्या प्रत्येकाचे आम्ही इथे स्वागत करतो. अनेक ढेकूचा खेळाडू मगाशी खेळत होता, त्यावेळी ढेकूच्या असंख्य लोकांचे फोन्स आले, कारण शेवटी आपल्या गावातला खेळाडू खेळतोय. प्रशांतजी पाटील जे ढेकूचे आहेत, एक उत्तम ऑर्गनायझर आहेत, त्यांचं देखील शुभेच्छा आहेत. त्या सर्वांचा स्वीकार आम्ही करतोय. जे जे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत त्या सर्वांचा आम्ही इथे अनाउन्समेंट करतोय. फुलटॉस बॉल, चांगला स्ट्रोक आहे डीप कव्हरला. हा फटका लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या अगदी मधोमध असलेला क्षेत्ररक्षक. अनऑर्थोडॉक्स थोडी फिल्डिंग पोझिशन. एकच धाव. कमालीचे षटकं. आपण एका बाजूला विचार करत होतो की डावखुरे गोलंदाज हवी ठरतील, परंतु पहिल्या सत्रात कल्पेश साळुंकेने दावा केल्या 12, त्यानंतर अमोल चव्हाण 11 आणि शेवटी कुणाल दाभने 4 चौकार त्याने खेचले. अमोल भोईरने एक षटकार मारला. तब्बल धावा झाल्या 55, 4 विकेट गेले आणि आता 56 धावांचा पाठला करतोय खालापूर संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्यात विजय पवारने. असंख्य प्रेक्षकांची गर्दी. आमदार महेंद्र शेठ थोरवे क्रीडा संकुल मालवाडीच्या क्रीडांगणावरती 3 धावा, 56चा पाठलाग. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे कुशल गुरव, चांगली फिल्डिंग करतोय. काय गोलंदाजी केले. विजय पवारची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करा. एका ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. टाळ्यांचा कडकडाट होतोय. कर्जत नगरीमध्ये आपण आहात, केपीएल मध्ये आपण आहात, दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपण पाहत आहात आणि आता 4 षटकं बाकी आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 53 धावांची गरज. चला पटापट खेळा. यानंतर 5 लीग स्टेजच्या मॅचेस बाकी आहेत, हे लक्षात असू द्या. खरं तर आम्ही प्रियेश बाबरे यांना शोधतोय, ज्यांनी या सामन्याची सुरुवात केली होती. बाबूशाह जोडले गेले. दीपक पाटील सर या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. रतीश महाडिक शेवटचं षटक ज्याने टाकलं. अजय मराजगे, राज सावंत, नीरज दाभणे, कुणाल कदम कमालीची षटकं त्याने टाकली. 56 धावा एवढ्या मोठ्या नाहीयेत, परंतु या मॅच मध्ये दबाव एक विशिष्ट प्रकारचा. कोणता तालुका सरस आहे, कर्जत की खालापूर, खालापूर की कर्जत? या लढतीमुळे पुन्हा एकदा चर्चेतील एक स्पर्धा, कर्जत खालापूर सुधाकरजी चॅम्पियन्स ट्रॉफी. अर्थातच इकू जे दरवर्षी त्या स्पर्धेचं आयोजन करतात. प्रेक्षकांसाठी नामी संधी. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर प्रसादभाई तोरवे या स्पर्धेची संकल्पना ज्यांनी मूळतः बांधलेली आहे त्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. साहिल लोंगले गोलंदाजीसाठी आलाय. उमरोलीचा खेळाडू. आनंदवाडीची आता जी स्पर्धा झाली कोकणातली त्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळला. RPL मध्ये देखील चमकदार कामगिरी केली. विशाल जितेकर यांचा हा संघ होता, त्या संघामध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाकडून. त्याच्या समोर शुभम गोडविंदे जो मुळगावचा सुपरस्टार खेळाडू आहे. आमचे अनेक समालोचक मित्र हॅरी पिंगळे यांचे देखील शुभेच्छा येतात, त्यांचेही मनापासून धन्यवाद. हाफ ट्रॅकर बॉल साहिल लोंगलेचं स्वागत केलंय. शुभम गोडविंदेच्या बॅट मधून या इनिंग मधला मुळगावचा ब्रँड उमटवणारा षटकार. टीम 11चे संघ मालक शेखरजी बोराडे, त्याचबरोबर जगदीशजी पालकर यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500, विकेट हॅट्रिकसाठी 2000 आणि समीरजी लोंगले साहेब यांच्या वतीनं देखील साहिल लोंगलेच्या प्रत्येक विकेटसाठी 500, विकेट हॅट्रिकसाठी 2000. अनेक पारितोषिकं, परंतु साहिल लोंगलेचं शुभम गोडविंदेने स्वागत केले षटकाराने. 6 धावा. स्कोर जाऊन पोहोचलाय 9 वर. कमबॅक करेल का साहिल? ओपन अप क्रिकेटमध्ये एक चमत्कारिक विकेट हॅट्रिक त्याने घेतली होती. हलक्या हाताने चेंडू इथे फ्लिक केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नितीन धुळे हा देखील एक वेगवान गोलंदाज या स्क्वॉडमध्ये. षटक त्याचं थांबवलंय. अर्थातच उर्वरित षटकांमध्ये हा गोलंदाज दिसेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. असंख्य प्रेक्षकांची गर्दी आपण इथे पाहतोय क्रीडांगणावरती. आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीनं साकारण्यात येत असणारी ही स्पर्धा. सागर सावंत या टीमला लीड करतोय. 4 चेंडू 9 वरती खेळतोय शुभम गोडविंदे, त्याला साथ देतोय संदेश पाटील. आतापर्यंत शांत आहे. साहिल लोंगले पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. अनेक प्रेक्षक आता जोडले गेलेत tenniscricket.in च्या माध्यमातून. 4000हून अधिक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. म्हणजे ठाणे विरोधात रायगड या मॅचची उत्कंठा आता लागेल प्रत्येकाला. जर का कर्जत विरोधात खालापूर ऑन साइडला
फाईन लेगच्या वरतून संदेश पाटीलनं बॉल पाठवलाय सीमारेषा पार. चिंचवली गोहेचा ब्रँड उमटवणारा षटकार. पहिल्या षटकामध्ये थोडंसं अपयश जरूर आलं होतं खालापूर टीमला, परंतु पुढच्याच ओव्हरमध्ये मात्र सव्याच परतफेड करत असताना साहिल लोंगलेवर खरं तर आक्रमण करण्यात आले आणि खास करून दोनही फलंदाजांनी षटकार मारलेत आणि तीही जमेची बाब असेल. थोडंसं शांत ठेवलं होतं विजय पवार. सध्याच्या घडीला स्टार गोलंदाज आहे, एक प्लॅटफॉर्म हवा असतो प्रत्येक खेळाडूला, तो प्लॅटफॉर्म मात्र मिळाला. रायगड प्रीमियर लीगमध्ये चमकला आणि त्यानंतर मात्र त्याचा प्रवास यशस्वी राहिलाय. इथे सिंगल फक्त मिळते, एकेरी रन, धावसंख्या 1ने पुढे जाईल. खूप चांगलं क्रिकेट खरं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही उदंड प्रतिसाद देत असताना या स्पर्धेसाठी कर्जत प्रीमियर लीग, कर्जत आणि खालापूर खरं पाहायला गेलं तर दोन्ही संलग्न असे तालुके आहेत, एकच आहेत. सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं तेवढंच प्रेम या दोनही तालुक्यांवर नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु आज मात्र क्रिकेटचा खेळ, मात्र कोणता तालुका जिंकतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणखी एक पॅरलल स्ट्रोक आणि काऊ कॉर्नरच्या वरतून शुभम गोडविंदेचा तडाखा कर्जत वासियांना इथे सोसावा लागतोय. या ओव्हर मधला हा तिसरा षटकार. महागडा ठरलाय तो साहिल लोंगले. त्याच्या विरोधात तब्बल इथे 20 धावा कुठल्यात. खरं तर हा नामवंत गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरोधात शुभम गोडविंदे, संदेश पाटील यांनी केलेलं जोरदार आक्रमण. धावसंख्या 23, 56चा पाठलाग चालू आहे. फक्त दिशा दिले. हा कदाचित शुभम गोडविंदे डॉक्टर असता तर सुई टोचली तरी पेशंटला समजलं नसतं. चौकार, 4 धावा. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 27 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावसंख्येची. 18 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 27 झाल्यात. चिंचवली गोहेचे पोलीस पाटील प्रवीणजी पाटील यांच्या वतीने देखील संदेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. संदेश पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. सगळेजण आनंदाने या सामन्याला पाहण्यासाठी या क्रीडांगणावरती जमलेत खूप मोठ्या संख्येने. सर, जेव्हा प्रेक्षकांची गर्दी एखाद्या आयोजनाला लाभते ना, तेव्हा त्या आयोजनाचं देखील 4 चांद लागतात. मला असं वाटते प्रसादजी थोरवे साहेब, आमदार साहेब, खरं तर आमदार साहेब या लढतीसाठी असायला हवे होते, परंतु सर्वांना ठाऊक आहे आज खूप मोठा निर्णय होता आणि तो निर्णय आमदार साहेबांच्याच खरं तर बाजूने लागला आहे. आणि निश्चितच अगदी आपण पाहतोय की या क्रीडांगणावरती जी काही गर्दी जमा झाली आज कर्जत आणि खालापूर हा सामना पाहण्यासाठी, ती उल्लेखनीय गर्दी आहे. मला अजून पहिल्या सामन्याची आठवण का होते, तेव्हा लाईव्ह नव्हतं, तेव्हा अजिबात लाईव्ह नव्हतं आणि ते लाईव्ह नसताना देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला होता कर्जत विरोधात खालापूर या लढतीला. म्हणूनच मी आयोजकांना नेहमी सांगतो, रायगड विरोधात ठाणे आवर्जून ठेवा, रायगड विरोधात आणखी कोणता तरी संघ ठेवा, बिंदात चालेल, परंतु कर्जत नगरीमध्ये कर्जत विरोधात खालापूर ही लढत व्हायलाच हवी आणि तो सामना इथे घडताना दिसतोय. निश्चितच अगदी आपण पाहतोय प्रसादजी थोरवे यांच्या संकल्पनेतून. 2 ओव्हरमध्ये 27 झाल्यात. नितीन धुळे 3 ओव्हरमध्ये दावा करायचे 29. नितीन धुळेचाही षटक फार निर्णायक ठरेल. बीडचा हा गोलंदाज आहे. RPL असू दे, त्याचबरोबरीने चॅम्पियन्स लीग असू दे, CPL असू दे, गाजवले या पठ्ठ्याने. 27 धावा. वेगवान चेंडू होता, खोदून काढलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे विजय पवार, झेल सुटलाय. खालापूर संघ जिंकला तर सुभाषजी मोडक यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. पारितोषिक खालापूर टीमसाठी देखील वावळोलीचे सुभाष मोडक यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. सिंगलने स्कोर 28-28. 56 धावांचा पाठलाग मात्र इथे चालू आहे. 28 ची अद्यापही गरज. लाईव्ह चार्ट्सला देखील आता रंगलेत
लाईव्ह चॅट्स कोण जिंकणार, खालापूर की मात्र कर्जत? एकमेव वाहिनी अशी आहे tenniscricket.in की जी लाईव्ह चॅट ओपन ठेवते. 17 चेंडू 28. गोलंदाज नितीन धुळे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, समोर फटका खेचलाय लॉंग ऑफला. शुभम गोडविंदे. मागच्या ओव्हरमध्ये आक्रमण झालंय. नक्कीच खालापूरने सामना खेचला आपल्या बाजूने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त दाबा दिला होता विजय पवारने 3. दुसऱ्या ओव्हरमध्ये दाबा आल्या साहिल लोंगलेच्या विरोधात 24. आता नितीन धुळे 2 चेंडूंवरती 2 दाबा, 16 चेंडू 27. आता ऑनलाईन संख्या वाढेल आणखी. कर्जत विरोधात खालापूर, खूप मोठा हा सामना. खालापूर वासी म्हणत असतील आपली देखील एक खालापूर प्रीमियर लीग व्हावी अशीच डे नाईटची. 16 चेंडू 27 ची गरज. आणखी एक यॉर्कर बॉल, बॅटची कडा घेतली मागे. कल्पेश आहे त्याच्या हाताला चेंडू मागे चालला लागून. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन बॉल गेला थर्डमॅनला. 2 धावा 2 धावा. एका धावेसाठी संघर्ष चालू आहे. सागर सावंत यष्टांच्या मागे राहून लीड करत असताना टीमला आय थिंक बॅकवर्ड पॉइंटला तो उभा आहे, माफी असावी. कुणाल दाबणे यष्टीरक्षक. डबलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 31 वर 31. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 15 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. नरेंद्रजी गोमारे यांच्या वतीने नितीन धुळेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 15 चेंडू 25 ची गरज. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा आक्रमण करता आलं नाही. हे षटक खरं तर थोडं कर्जत वासियांच्या बाजूने. अगोदरच्या षटकामध्ये टाळ्यांचा कडकडाट थांबला होता, हळूहळू का होईना परंतु तो टाळ्यांचा कडकडाट आता ऐकायला येतोय. पहिल्या सत्रामध्ये देखील तेच घडलं. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये नीरज दाबणेच्या विरोधात 17 आल्या. सेकंड इनिंग मध्ये देखील विजय पवारने 3 दिल्या, साहिल लोंगलेच्या विरोधात 24 आल्या. म्हणजे हा सामना ऐतिहासिक घडतोय. 14 चेंडू 24 धावांची गरज. फुलटॉस बॉल, स्वीप केला बॉलला गुडघे टेकून. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, अगदी गिरकन हा चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. फिरत फिरत मात्र हा चेंडू गेला. प्रेक्षकांच्या भेटीला जाणार त्या अगोदर क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडू अडवला. एकच धाव. कमालीचं षटक नितीन धुळेकडून दीपक सर. आणि या एकेरी धावसंख्येने स्कोर आहे तो आतापर्यंत 33. 13 चेंडू आणि आता गरज आहे ती 23 धावसंख्येची. तेरा चेंडू 23 धावांची गरज. गरकन बॅट फिरवली होती परंतु नितीन धुळेचा हा चेंडू खालीच राहिला. पुन्हा एकदा कर्जतचा शिरकाव या मॅच मध्ये. कधी कर्जत तर कधी खालापूर, कधी खालापूर तर कधी कर्जत. क्रिकेटचा तडका देण्याचं काम आयोजक प्रसादजी थुर्वे यांनी केलंय. केपीएल दरम्यान कर्जत खालापूरची लढत, 2 तालुक्यांचं घमासान युद्ध आपण पाहतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 33 आणि आता 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 23 धावसंख्येची. कोण जिंकणार हा सामना, कोण सरस ठरेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत आहे. आमदार साहेबांचे हे 2 तालुके, काय लढत चालू आहे सध्या. दोन्ही तालुक्यातील धुरंधर योद्धा एकमेकांच्या समोर आहेत. दीपक सर, काय वाटते तुम्हाला 12 चेंडूंमध्ये 23 कोण जिंकेल, कर्जत की खालापूर? उत्कंठ शिगेला गेले समीर सर. पाहायला गेलं तर अगदी प्रत्येक षटकागणिक खेळ पालटताना दिसतोय. म्हणजे घाटाला सुद्धा जेवढी वळणं नसतात ना तेवढी वळणं मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत खरं तर. आणि तेच घडतंय. पहिलं षटक कर्जतच्या बाजूने जाते, दुसरं खालापूर, परत कर्जत, या अशाच गोष्टी घडत राहिल्या. त्यामुळे हे 4थं षटक आहे ना, हे फार निर्णायक असणार आहे. हे सेट करेल खऱ्या अर्थानं ही मॅच कोणत्या दिशेनं जाणार आहे ना हे ठरवणारे दिशादर्शक षटक मात्र असणार. आणि त्यासाठी टीम मीटिंग कॉल करण्यात आले, कारण इथे मात्र चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा याचा निर्णय आता मात्र सुरू आहे. कारण सगळ्यात महत्वाचं षटक असेल या मॅच मधलं. 12 चेंडू 23 धावांची गरज. खालापूर संघ जर का जिंकला तर सुभाष मोडक यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचबरोबरीने संदेशजी पाटील यांच्या वतीने देखील खालापूर टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. खालापूर टीमसाठी प्राइज ऑन आहे. प्रसादजी थोरवे यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 1000. प्रेक्षकांसाठी या मॅच पुरतं पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर जर का तुम्ही झेल घेतला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेचे आयोजक प्रसादजी थोरवे यांच्या वतीने तुम्हाला देण्यात येईल. 12 चेंडू 23 धावांची गरज. कर्जत विरोधात खालापूर, अनेक लढती आपण पाहिल्यात सर. रायगड विरोधात ठाणे, रायगड विरोधात मुंबई, ठाणे विरोधात पुणे, अनेक लढती पाहिलेल्या आहेत, व्यावसायिक लढती पाहिलेल्या आहेत. परंतु कर्जत तालुका हा एकमेव तालुका आहे, खालापूर तालुका एकमेव तालुका आहे की ज्या अंतर्गत तालुक्या अंतर्गत लढत पहिल्यांदा झालेली आहे.
म्हणजे ऐतिहासिक लढतींमध्ये तालुक्याच्या लढती ठेवण्याचं काम कर्जत वासियांनी मात्र केलेलं आहे आणि ती लढत सध्या आपण मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू 23 आणि या धावा रोखण्यासाठी सज्ज झालाय तो कुशल गुरव. कडाव चा हा खेळाडू आणि यंदा कडाव हा संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव या नावानं मात्र खेळणारे ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव विशुदादा बोराडे यांचा संघ KPL मध्ये देखील खेळतोय. विजयी देखील त्यांनी साकारलाय. नुकताच अभि देवगरेने मारलेले 2 षटकार जबरदस्त तो सामना झाला. परंतु आता कर्जत विरोधात खालापूर. कोण जिंकणार हा सामना? कर्जत वासी या मैदानावरती आहेत, जरूर या टाळ्यांचा कडकडाट दोन्ही बाजूने ते करतायत. शेवटी ते न्यूट्रल आहेत, त्यांना हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायचा आहे. 12 चेंडू गरज आहे ती 23 धावसंख्येची. स्ट्रायकर एंडला आहे तो शुभम गोडविंदे. चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय. कुशल तयार. पहिला चेंडू यॉर्कर, चांगला चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत आहे. संदेश निघालाय. शुभमने त्याला कॉल दिला, फेक होईल आणि ते 2 धावा. 2 धावा. प्रत्येक धावेसाठी ते संघर्ष होताना दिसतोय. मीटिंग झाली आतमध्ये, क्रीडांगणाच्या आतमध्ये कर्जत टीमची आणि त्यामध्ये शेवटी कर्णधाराने कुशल गुरवच्या हातामध्ये षटक मात्र सोपवलं. हे निर्णायक षटक आहे या मॅच मध्ये. आता पोल देखील टाकू शकतो आपण ना, tenniscricket.in ची टीम कोण विजेता असेल, कर्जत की खालापूर? चला या आपण नक्कीच पोल इथे ऑन करूया. कोण जिंकेल हा सामना? प्रयत्न करतोय कव्हरच्या दिशेनं. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका शुभम गोडविंदेचा. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चौकार. tenniscricket.in च्या वेबसाईट अगदाच चॅनल वरती पोल काय पडला आणि 2 सेकंदातच 600हून अधिक वोट झाले. कर्जत संघासाठी 56%, खालापूर टीमसाठी 45. परंतु शुभम खेळतोय. 10 चेंडू 17 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. कधी कर्जत कधी खालापूर, कधी खालापूर तर कधी कर्जत. घमासान युद्ध सध्या रंगलंय KPL मध्ये. कर्जत प्रीमियर लीग 2024 पहिल्यांदा ही स्पर्धा डे नाईट स्वरूपात आणि त्यामध्ये चालू असलेली लढत. 2 तालुके एकमेकांच्या विरोधात. फटका कव्हर्सला मारलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे झेल की सीमा पार. बॉल चालला इथे सीमारेषा पार. शुभम गोडविंदेच्या बॅटमधून षटकार. काय बॅटिंग करतोय शुभम गोडविंदे. कम्मालीची बॅटिंग. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. या मोठ्या लढतीमध्ये मुळगावचा हा सुपरस्टार खेळाडू आणि कुशलचा चेहरा तुम्ही पाहू शकाल. निराशा, सपशेल निराशा. कव्हरच्या दिशेने यॉर्कर बॉल आणि त्यावरती षटकार. झेल सुटला आणि कुशल नाराज आहे. फसवलं होतं त्याने आणि ते पुन्हा झेल सुटलाय. नशिबाची साथ आज शुभम गोडविंदेच्या बाजूने. सर्वांचीच निराशा झाली जेव्हा झेल सुटला. 8 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. सामना अद्यापही कोणत्या संघाच्या बाजूने झुकलेला नाहीये. दोन्ही बाजूने ते प्रयत्न चालू आहेत. प्रेक्षक षटकार आल्यानंतर दीपक सर काहींनी बाईकला किक मारली होती. डॉट बॉल आल्यावर थांबले. आता हीच तर खरी क्रिकेटची मजा आहे. क्षणार्धात पालटणारा हा खेळ. सरड्याला जेवढे रंग बदलता येत नाही तेवढा हा रंग बदलणारा क्रिकेटचा हा खेळ. 8 चेंडू 11ची गरज. स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. अफलातून. ट्रिमेंडस पॉवर ऑफ शुभम गोडविंदे. ठोकलाय ते आणखी एक दर्जेदार षटकार. शुभम गोडविंदेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळी त्याचं स्वागत करा. जबरदस्त बॅटिंग केली शुभम गोडविंदेने. मुळगाव या गावाने देखील अनेक क्रिकेटवीर दिलेले आहेत. मला अजूनही आठवते अनिल सांबारे लेफ्टी बॅटर, कुंदन, मॅडी. फुल टॉस बॉल आणि ते फटका खेचलाय.
मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. कुशलने आज गोलंदाजी करत असताना चुका केल्या. एक धाव या ठिकाणी जोडली जाते आणि एकेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचलाय तब्बल 52. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आता चमत्कार पाहिजे कर्जत वासियांना. चमत्कारच या मॅच मध्ये काही करू शकतो. मोहन कांबेरे यांच्याकडून सामना विजय झाला. कालापूर संघ तर 100 रुपयांचं कॅश प्राइज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. 6 चेंडू 4 धावांची गरज. हा झेल घेतलाय सीमारेषेच्या बाहेर. राहुल भोसले, पोसरीवाडी, प्रसादजी थोरवे यांचेच गाववाले. चला या 1000 रुपयांचे कॅश प्राइज. कॅमेरामन लवकरात लवकर याच्यावरती फोकस करा. 1000 प्रसादजी थोरवे यांनी शब्द दिलाय. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला 1000. तुम्ही काही कमवलं नाही, त्याने कमवलं. चला ही थट्टा मस्करी बस झाली. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. गेल्या वर्षी या केपीएल मध्ये, अर्थातच गेल्या वर्षीच्या केपीएल मध्ये वाकतच्या एका गोलंदाजानं 6 चेंडू 1 धाव वाचवण्याची देखील करामत केली होती. 5 चेंडू निर्धाव टाकले होते. 6वा चेंडू हातातून निसटला विकेट किपरच्या, तिथे मात्र धाव झाली होती. रायटी बॉलर किरण शेळके असा एखादा गोलंदाज कर्जतकर पाहूया. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय ऋतिक दळवी, तो देखील वाकतचाच आहे. चमत्कार होईल का? चमत्कारावरती विश्वास ठेवावाच लागेल. आता इच मॅच 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. कोण जिंकेल हा सामना? कर्जत की खालापूर? क्लोजिंग फिल्डर थोडे वाढवलेत शुभम गोडविंदेचे. कमालीची बॅटिंग त्याने केले. फटका दमदार आहे. खालापूर जिंकलाय. शुभम गोडविंदेने एकट्याने जिंकलाय. एकटा नडला. कर्जत वासियांना एकटा जिंकला तो मात्र शुभम गोडविंदे. मुळगावचा शुभम गोडविंदेने खालापूर संघाला इथे विजयी करून दिलाय. 56 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 46 धावसंख्येची इनिंग साकारले ती शुभम गोडविंदेने. वेल प्लेड खालापूर टीम.